या दिवसात पारायण केले तर 100 इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो, पारायण केले तर 100% इच्छा पूर्ण होतील. खास करून गुरुचरित्र पारायण करणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दत्त जयंती येत आहे. 26 डिसेंबरला आहे. 26 डिसेंबरला या शुभ मुहूर्तावर जर आपण पारायण केले तर नक्की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो, हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यंत शुभ मानले जातात. गुरुचरित्र अर्थात दत्ताचे पारायण करणे, आणि हे पारायण तुम्ही दत्त जयंतीच्या आधी करू शकता किंवा नंतरही करू शकता, किंवा दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचा दिवस असेल असं हे पारायण सुरू करू शकता. म्हणजे 7वा दिवस हा दत्त जयंतीचा असला पाहिजे, त्याच्या आधी तुम्ही सुरू करावे. जर तुम्हाला जमत नसेल तर कधीही तुम्हाला जेव्हा जमेल, आज उद्या परवा तुम्ही पारायण सुरू करावे. दत्त जयंती येण्याच्या आधी तुमचे एकतरी गुरुचरित्र पारायण झाले पाहिजे. नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण जोही भक्त दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करतो, त्या दिवसांमध्ये करतो, त्याच्या सर्व इच्छा 100% पूर्ण होतात. कारण दत्त जयंतीला दत्त भगवान प्रसन्न होतातच आणि सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतातच. म्हणूनच दत्तांचे हे गुरुचरित्र या दिवसांमध्ये एकतरी पूर्ण नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण संपूर्ण करावे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो, नक्की 26 डिसेंबर या तारखेला दत्त जयंती या शुभमुहूर्तावर तुम्ही पारायण नक्की करा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो, पारायण केले तर 100% इच्छा पूर्ण होतील. खास करून गुरुचरित्र पारायण करणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दत्त जयंती येत आहे. 26 डिसेंबरला आहे. 26 डिसेंबरला या शुभ मुहूर्तावर जर आपण पारायण केले तर नक्की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो, हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यंत शुभ मानले जातात. गुरुचरित्र अर्थात दत्ताचे पारायण करणे, आणि हे पारायण तुम्ही दत्त जयंतीच्या आधी करू शकता किंवा नंतरही करू शकता, किंवा दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचा दिवस असेल असं हे पारायण सुरू करू शकता. म्हणजे 7वा दिवस हा दत्त जयंतीचा असला पाहिजे, त्याच्या आधी तुम्ही सुरू करावे. जर तुम्हाला जमत नसेल तर कधीही तुम्हाला जेव्हा जमेल, आज उद्या परवा तुम्ही पारायण सुरू करावे. दत्त जयंती येण्याच्या आधी तुमचे एकतरी गुरुचरित्र पारायण झाले पाहिजे. नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण जोही भक्त दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करतो, त्या दिवसांमध्ये करतो, त्याच्या सर्व इच्छा 100% पूर्ण होतात. कारण दत्त जयंतीला दत्त भगवान प्रसन्न होतातच आणि सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतातच. म्हणूनच दत्तांचे हे गुरुचरित्र या दिवसांमध्ये एकतरी पूर्ण नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण संपूर्ण करावे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो, नक्की 26 डिसेंबर या तारखेला दत्त जयंती या शुभमुहूर्तावर तुम्ही पारायण नक्की करा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.